गुड मॉर्निंग गाईज. जायचं होतं पुणे, येऊन पोचलो सी एस टी कसं काय तर कोयना एक्सप्रेसने जायचं होतं पुणे. कल्याणला पंचवटी पोचली आणि कोयना सुटली आणि हे माझ्यासोबत तिसऱ्यांदा होतं आहे. बॅड लक. आता सी एस टीला आलो आहे आणि सी एस टीला आलोच आहे तर आता मला 1 वाजता ट्रेन आहे. तोपर्यंत बाहेर जाऊन एक्सप्लोर करूया काही. इकडे ना एक वडापाव आहे, आराम वडापाव फेमस आहे इथला, जाऊन ट्राय करूया. इगतपुरीला कसला भयान पाऊस राहा आणि मुंबईमध्ये पाऊस नाही आहे, जे ॲटलीस्ट सी एस टी एरियामध्ये तर नाही आहे. येता येता घाटकोपरच्या आसपास पाऊस होता, इकडे नाही आहे. इगतपुरीत मी 3 दिवस विचार करत होतो व्लॉग शूट करायचा आहे, काय शूट करू. असला पाऊस आहे, घरात राहण्याऐवजी दुसरं काहीच करू शकत नाही. मित्रांनो, संडे आज आणि मुंबईचे रोड अक्षरशः खाली आहेत. 1 किंवा 2 गाडी दिसतीये, त्या पलीकडे काहीच नाही. आणि मला डाऊट आहे तर आपल्याला जिथे जायचं आहे आराम वडापाव, ते पण कदाचित चालू आहे की नाही, मला डाऊट आहे. तर ॲटलीस्ट जाऊन बघूया, चेक करूया. लेट्स सी. ट्रेनच्या बाबतीत तर नशीब खराब आहे. आता इथे वडापाव बघूया. मित्रांनो, जे बोललो तेच झालं. हा आहे आराम वडापाव आणि इथे बंद आहे. ट्रेन सुटली, वडापाव नाही. हे आहे आपण सी एस टी स्टेशनच्या समोर. स्टेशनवरून निघून अपोजिट साईडला यायचं आहे. आल्यानंतर हा सिग्नल क्रॉस केल्यानंतर समोरच आराम वडापाव आहे. आता नेक्स्ट टाइम आलो तर टेस्ट करूया. माझा वन ऑफ फेवरेट वडापाव आहे, पण आज बंद आहे, संडे. बॅड लक. सी एस टी स्टेशनच्या अपोजिट साईडला आहे ना खाऊ गल्ली आहे. इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. वडापाव आहे, भजी आहे, पुरी भाजी आहे. ते साऊथ इंडियन आहे सगळं. ते पावभाजी आहे, तवा पुलाव आहे. ते कोल्ड ड्रिंक्स आहे. इथे रोल्स आहेत, कॅनन पावभाजी. भूक तर लागली आहे. आराम वडापाव आहे बंद. पाटी श्रीराम कॅफे, इथला वडापाव ट्राय करून बघूया. मला तसा आराम वडापाव सोडून दुसरा आवडत नाही. मजबुरी का नाम गांधीजी. तर जाऊया, ट्राय करूया. मित्रांनो, 25 रुपये प्राईज आहे याची. तर बघूया टेस्ट करून कसं आहे. तसं दिसतो तर छान आहे, पण टेस्ट करून बघूया. टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही आहे. ओके आहे. लाईक भूक लागली आहे तर ठीक आहे. अशी काही वेगळी टेस्ट वगैरे नाही आहे. लाईक 10 आउट ऑफ 6 देऊ शकतो मी ह्या वडापावला. आणि ओव्हर प्राईस आहे, लाईक 25 रुपीज खूप जास्त आहे. तसं याला जम्बो वडापाव पण नाही म्हणता येणार, बट ठीक आहे. आता भूक लागली तर इट्स ओके. काहीतरी लफडा झालाय. मित्रांनो, हा शॉपवाला काहीतरी त्या मुलांना बोललेला, ते मुलं जाम चिडलेली, त्याला बॉटल वगैरे पण फेकून मारली. मित्रांनो, याच्या वडापावमध्ये धागा निघाला आहे. मी रेकमेंड करणार याच्याकडे खाऊ नका. हे बघा. इगतपुरीचा पाऊस पाठलाग करत मुंबईपर्यंत आला राव. आत्ता खरं तर वेळ आहे कमी, नाहीतर इकडे फूडचे खूप स्पॉट्स आहेत एक्सप्लोर करण्यासारखे. एक दिवस आहे ना, नक्की येऊया फक्त फूडसाठी एक्सप्लोर करायला आणि मग व्हिडिओज बनवूया. आणि आता ट्रेन आहे माझी, तर ट्रेनसाठी मला थांबावं लागेल. आणि सी एस टीला मी काहीतरी, मला असं वाटतंय 2-1 वर्षानंतर आलो असेल. नाही, रिसेंटली येऊन गेलेलो मी. 14 एप्रिलच्या वेळेस येऊन गेलेलो, त्यानंतर मी आत्ता आलो. तर आता बघूया माझी ट्रेन कुठे आहे. सकाळी 8ला घरून निघाल्यानंतर ह्या अवस्थेत पुण्याला पोहोचलोय आणि हालत बघा कशी झाली आहे.
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.